हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी उठले आणि पटकन ब्रश करून अंघोळ करून घेतली. त्यानंतर लगेच स्किन केअर करायला घेतलं आणि ही जे मी मूव्स करते आहे ना, तर तुम्ही जर कुठलंही सिरम यूज केलं तर ही मूव्स नक्की करा, चांगलं असतं. आणि एवढी थंडी पडते आहे ना, की बॉडी लोशन आणि लिप बाम तर अजिबात स्किप करता येत नाही. नंतर लगेच कपडे वाळायला टाकून दिले आणि मग यांना आणि पप्पांना मस्त चहा दिला. आणि आज काय झालं ना, हे बोलले की मी त्यासाठी कॉफी करतो. हे आधी पण करायचे माझ्यासाठी कॉफी जेव्हा मी ऑफिसला जायचे, बट ऑफिस सुटलं त्यांनी माझ्यासाठी कॉफी पण करणं सोडून दिली. पण आज यांनी मला मस्त कॉफी बनवून दिली आणि मी आज निवांत बसून मस्त कॉफी घेतली. आणि कॉफी घेता घेता ना आमच्या लग्नाच्या पत्रिका दिसल्या मला, तर त्या बघत बसले आणि मला थोडंसं काम होतं माझं, तर मी ते काम आटपवून घेतलं. आणि आज मम्मीने मस्त आंबट आवळा सुपारी बनवली होती. आणि आज ना आम्ही बाहेरूनच स्वयंपाक बोलवला होता, कारण काय झालं ना, आज आम्हाला स्वयंपाक बोलवायचा म्हणजे बनवायचा खूप कंटाळा आला होता. सो आज आम्ही मस्त बाहेरून बोलवलं आणि अंगणात बसून मस्त जेवण केलं. नंतर लगेच भांडे आवरले आणि थोडा आराम केला. त्यानंतर संध्याकाळी मस्त देवाजवळ दिवा लावून घेतला, दिवाबत्ती करून घेतली. आणि आज ना थोडंसं मार्केटचं काम होतं आम्हाला, सो आम्ही मार्केटला गेलो, तिथनं सामान घेतलं आणि लगेच मग भाजी मार्केटमध्ये घेतलं, कारण भाजीपाला आणायचा होता. नंतर मला थोडंसं खायचं सामान घ्यायचं होतं, तर बेकरीमधनं ते सामान घेतलं आणि घरी येऊन भाजीपाला आवडून घेतला. नंतर ना आज मला पास्ता करायचा होता, तर हे बोलले चल मी तुला व्हेजिटेबल्स छान चॉप करून देतो. त्यांनी मला व्हेजिटेबल चॉप करून दिले आणि पहिले तर मी मम्मीसाठी उपमा बनवला, कारण त्यांची ना आज डाळ काढली, त्यामुळे डॉक्टरनी त्यांना पातळ घ्यायला सांगितलं होतं थोडंसं खाण्यात. तर मस्त त्यांना पातळ उपमा करून दिला आणि लगेच आमच्यासाठी पास्ता बनवायला घेतला. तुमच्याकडे जे पण व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ना, सर्व यात यूज करा, कारण जेवढे जास्त व्हेजिटेबल्स असले ना तर पास्ता खायला खूप छान लागतो. मग काय लगेच पास्ता खायला घेतला. तर काय असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.